सर्वांना नमस्कार. DM रियालिटी चेक या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. अर्थात मी दामू मोळे सर. आज आपण अ, पेसा क्षेत्रामध्ये शिक्षक भरती या 2025-26च्या शिक्षक भरतीमध्ये पेसाच्या आणि नॉन पेसाच्या एसटी प्रवर्गाच्या जागांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांचा प्रश्न असा होता की सर, नॉन पेशामध्ये जागा कमी झाल्यात का? किंवा काही YouTube चॅनलला सांगतायत की 12-15 जिल्हा परिषदांना पेसाच्या एसटी प्रवर्गाच्या जागाच नाहीयेत. मग काय करायचं? अशा पद्धतीनेही मला प्रश्न आले. मुळात आपण त्याच्यावरही चर्चा करणार आहोत आणि प्रत्येक जिल्हा परिषदेला ज्या 13 जिल्हा परिषद आहेत शेड्यूल एरियामध्ये, त्यांचं काय आणि तिथे काय वस्तुस्थिती आहे थोडक्यात ते बघूया. आणि दुसरी गोष्ट, एक वारंवार प्रश्न मला विचारला जातो की पेसाची भरती ही ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन होणार आहे? ऑफलाईन की ऑनलाईन? तर याच्यावरती एक स्पष्ट आहे की हा जो प्रश्न आहे की ऑनलाईन की ऑफलाईन, तर पवित्र पोर्टलची भरती ही ऑफलाईन होत नाही, ती ऑनलाईनच होते. 2023ला जी भरती प्रक्रिया झाली ती सुद्धा पवित्र पोर्टलचीच होती. मी वारंवार बोललो. फक्त याद्या ज्या पवित्र पोर्टलला पब्लिश होणं आहे त्या ऑफलाईन आल्या होत्या. त्याची कारणं आहेत. त्यामध्ये हा विषय सगळ्यांना जुना आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पवित्र पोर्टललाच भरती होणार आहे. ऑफलाईन यावर्षी किंवा ऑफलाईन याद्या वगैरे ह्या येणार नाही. ऑलरेडी ऑफलाईन याद्यांमध्ये वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप प्रोसेस असते. इथे यादी एकदा ऑनलाईन पब्लिश झाली की ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. सगळं समांतर आरक्षण, सामाजिक आरक्षण सगळं होतं. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघणार आहोत की या 13 शेड्यूल एरियातल्या जिल्ह्यांमध्ये रिक्त जागांची वस्तुस्थिती काय आहे, पेसा आणि नॉन पेसाची. त्यानंतर तिथे नेमकी आकडेवारी काय आहे ती थोडक्यात बघणार आहोत. पवित्र पोर्टलला जाहिराती आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच जिल्हा परिषदांनी अजूनही दिलेल्या नाहीयेत, कारण भरती प्रक्रिया तिथे रखडलेली आहे. त्यामुळे ती वस्तुस्थिती आहे की आयुक्त स्तरावरून सूचना देण्यात आलेल्या आहेत की लवकरात लवकर संबंधित भरती प्रक्रिया करून उर्वरित ज्या रिक्त जागा आहेत त्या पवित्र पोर्टलला अपलोड करण्यात याव्यात. त्यामुळे काही जिल्हा परिषदांच्या ज्या काही पेंडिंग स्थिती आहे ती कंप्लीट होणार आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर DM रियालिटी चेक या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण त्या आकडेवारीबाबत बघणार आहोत. मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती जो काही डेटा दिसतोय तो डेटा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांबाबत स्थिती, म्हणजे ॲक्च्युली तिथे परिस्थिती काय आहे याबाबतचा हा डेटा आहे. याच्यावरती एवढं काही स्पष्टीकरण येत नाही, पण ही जी PDF होती ही खूप व्हायरल होते. याच्या बाबतीतही आपण बघू. मित्रांनो, नाशिकच्या जिल्हा परिषदेमध्ये बघा, सध्या एकूण निव्वळ रिक्त पदे आहेत 1180. याचा आपण फक्त मतितार्थ बघूया. सध्या नॉन पेशामध्ये एसटी पेशाच्या जागा, म्हणजे पेसा आणि नॉन पेसा, तर नॉन पेशामध्ये अतिरिक्त आहेत 15 शिक्षक तिथे अतिरिक्त आहेत. याचा अर्थ नाशिक जिल्हा परिषदेमध्ये नॉन पेसामध्ये एसटीच्या जागा नाहीत. सध्या नॉन पेसा क्षेत्रातील ओपन प्रवर्गाची जी काही रिक्त पदे आहेत ती किती आहेत, तर अतिरिक्त 914. सध्या एसटी पेसामध्ये एसटीची जागा किती आहेत रिक्त, तर 182. आणि सध्या एसटी 50% हे केल्यानंतर 387 तिथे रिक्त जागा आहेत ओपनच्या. तर हे सगळं कॅल्क्युलेशन या ठिकाणी दाखवलंय आणि त्या ठिकाणी सांगितलंय की 2023ला 80% जी निव्वळ रिक्त पदं होती 311, 80% प्रमाणे, 100% नाही 80% प्रमाणे. आणि म्हणजे त्या ठिकाणी निव्वळ रिक्त पदं होतं 2023ला 389,
मग 80% मंजुरी मिळाली होती. त्याच्यापैकी 311 जागा त्या भरतीमध्ये आल्या होत्या आणि नियुक्ती दिलेले उमेदवार 572. आपण फक्त एक समजून घ्या की त्यावेळेस 389 जागा होत्या. 311 80% प्रमाणे वित्त विभागाने मंजुरी दिली होती. आता एस-टी पेसामध्ये 182 जागा खाली आहेत. यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की जिल्ह्यात एस-टी प्रवर्ग सोडून खुल्या प्रवर्गामधून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देता येईल अशी संख्या 366. म्हणजे या ठिकाणी ही जी काही 387 पदं दाखवलेली आहेत ती सगळी कन्सिडर केली तर हे 182 आणि हे 366 असं जर कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी पदभरती होऊ शकते. पण अजूनही नाशिकची भरती पेसाची कंप्लीट झालेली नाही. त्यामुळे नाशिकच्या बाबतीमध्ये आकडेवारी अजून स्पष्ट नाही की त्या ठिकाणी किती जागा या भरतीमध्ये 2023च्या मुलांमधून भरल्या जातील आणि मग त्या ठिकाणी रिक्त जागा किती असतील हे अजून चित्र नाही. नंदुरबार झेडपीला सुद्धा त्यांनी दाखवले की 329 निव्वळ रिक्त पदं आहेत. नॉन पेशामध्ये तिथेही जागा दिसत नाहीयेत. कारण मी वारंवार बोललो होतो की 8 जे काही आदिवासी बहुल जिल्हे आहेत त्या ठिकाणी जे 22%, 15%, 24% अशा पद्धतीने जे वाढीव आरक्षण होतं ते कमी करून त्या ठिकाणी डायरेक्टली 7% वरती आलेलं आहे. त्यामुळे नॉन पेशामध्ये खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या. मागे मी व्हिडिओच्या माध्यमातून बोललेलोच आहे. नंदुरबारमध्ये 21 पदं ही अतिरिक्त दिसत आहेत नॉन पेशा क्षेत्रामध्ये एस-टीची. त्यामध्ये सध्या नॉन पेशामध्ये एस-टीची ओपनची जी काही रिक्त पदं आहेत ती त्यांनी 0 दाखवली. सध्या एस-टी पेशा क्षेत्रातील रिक्त पदं -152 आणि 50% ओपनला गेल्यामुळे त्या ठिकाणी 329 पदं ही सगळी ओपनला गेलेली दाखवली. अशा पद्धतीने त्यांनी कॅल्क्युलेशन केलं तर त्या ठिकाणी 2023ला 268 पदं त्या ठिकाणी रिक्त होती. पैकी 80% 214 पदांना मंजुरी मिळाली. आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांनी कॅल्क्युलेशन केलं तर नंदुरबारची ही परिस्थिती होऊ शकते की तिथेही एस-टी पेसा आणि नॉन पेशा क्षेत्रामध्ये एस-टीच्या जागा तिथेही खूप कमी झालेल्या असतील. धुळे जिल्हा परिषदेमध्ये ही भरती अजून झालेली नाहीये. त्या ठिकाणी 2023ला 83 पदं रिक्त दाखवली होती. 80% म्हणजे 66 पदं भरली जाणार होती. पण तिथेही अजून भरती झालेली नाही. नॉन एस-टी पेशा क्षेत्रामध्ये 29 पदं अतिरिक्त आहेत शिक्षक. त्यामुळे तिथेही नॉन पेशा क्षेत्रामध्ये जागा दिसत नाहीयेत. राहिला विषय चौथा की ठाणे झेडपीला या ठिकाणी नॉन पेशा क्षेत्रामध्ये एस-टीची 53 पदं दाखवत आहेत. त्यानंतर पेसामध्ये एस-टीची पदं 632. आता त्यामध्ये कॅल्क्युलेशन केलेलं नाहीये की ओपनची किती आहेत वगैरे. यामध्ये या डेटामध्ये असं सेपरेटली असं त्याच्यामध्ये दिसत नाही की मग हे ओपनला किती गेलेले आहेत, एस-टी पेसाला किती गेलेले आहेत. पालघरमध्ये सुद्धा त्यावेळेस 1764 निव्वळ रिक्त पदं होती. 1411 त्यांनी दाखवली. मुळात वस्तुस्थिती वेगळी होती. त्यावेळेस वित्तची मंजुरी होती त्या पद्धतीनं. आणि मग आता ते म्हणतायत की 819 आणि आता 24 म्हणजे जवळ-जवळ 840 प्लस नवीन शिक्षकांना परमनंटची ऑर्डर देण्यात आलेली आहे. त्यामुळे पालघरमध्ये सुद्धा वस्तुस्थिती कळत नाहीये. एस-टी पेशाच्या जागा दाखवल्या 1461. त्यापैकी ओपनला किती गेल्यात इथे दाखवण्यात आलेलं नाही. पुणे जिल्हा परिषदामध्ये सुद्धा 133 पदं ही एस-टी नॉन पेसाला दाखवण्यात आलेली आहेत. ओपनला 236. एस-टी पेसाची ऑलरेडी 12 तिथे जी पदं दाखवलेली आहेत ती मायनसमध्ये म्हणजे अतिरिक्त शिक्षक आहेत आणि ओपनला 118. पण तिथे त्या ठिकाणी भरती प्रक्रिया जी सुरू आहे त्यामध्ये आता काही ओपनच्या जागा एस-टी पेशातल्या उमेदवारांना दिल्या जाणार. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदामध्ये सुद्धा एस-टी पेसा आणि नॉन पेसा जागांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी स्पष्टीकरण या आकडेवारीवरून देता येणार नाही.
अहिल्यानगरमध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे की नॉन पेशामध्ये 14 एसटीची पदं दाखवलेली आहेत. ओपनची 96, एसटी पेसा 9 आणि ओपनची 9 अशा पद्धतीने त्यांनी दाखवलेली आहेत. परंतु त्या ठिकाणी मला वाटतं 1 ते 5 ची अजूनही भरती प्रक्रिया पेंडिंग आहे. त्यामुळे तिथेही अडचण निर्माण होईल. एसटी पेसाला त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे की त्यावेळेस 39 पदं होती. 31% मंजुरी मिळाली. आता 42 लोकांना त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली आहे हे वगैरे हे सगळं दाखवलेलं आहे. परंतु अजूनही तिथे त्या ठिकाणी कंडिशन जी नियमित नियुक्तीच्या बाबतीमध्ये आहे, ती अजून झालेली नाही. जळगाव जो काही शेड्यूल एरियामध्ये येतो, जळगाव जिल्हा परिषदेला या ठिकाणी जळगाव जिल्हा परिषदेला सुद्धा या ठिकाणी तशाच पद्धतीने मेन्शन की त्या ठिकाणी पेसाच्या जागांच्या बाबतीमध्ये त्यांनी दाखवले की रिक्त पदं आहेत 82, ओपनला किती गेली इथे दाखवण्यात आलेली नाही. पण ते म्हणतायत की 8 उमेदवारांना नियमित नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. तिथे कमीच होते उमेदवार. अमरावतीमध्ये नॉन पेशामध्ये 39 म्हणजे जळगावमध्ये 33 पदं नॉन पेशा क्षेत्रामध्ये एसटीची दाखवत आहेत. अमरावतीमध्ये 39 शिक्षक अतिरिक्त दाखवत आहेत. पण ते म्हणतायत की 419 हे एसटी प्रवर्गाची पदं आहेत. ओपनमध्ये त्यांनी काहीही दाखवलेलं नाही. 12 उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली आहे. म्हणजे तिथेही पेसाचा विषय ऑलरेडी संपलेला आहे असं याच्यात दिसतंय. यवतमाळ जिल्हा परिषदेला 78 शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त आहेत नॉन पेशा क्षेत्रात एसटीचे. पेसामध्ये 354 त्यांनी या ठिकाणी रिक्त दाखवलेले आहेत. पण ते म्हणतायत की त्या ठिकाणी 33 उमेदवार कार्यरत वगैरे सगळं आहे. 33 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. म्हणजे जे मानधन तत्त्वावर काम करत होते त्यांना. आत्ता त्या ठिकाणी वस्तुस्थिती काय आहे ह्याच्यातून कळत नाही. कारण इथं ओपनला किती पदं गेलेली आहेत ती सुद्धा इथे दाखवण्यात आलेली नाही. दुसरा 11वा जिल्हा आहे आपला त्या ठिकाणी चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये सुद्धा नॉन एसटीची 96 शिक्षक अतिरिक्त आहेत. पेसामध्ये 122 रिक्त पदं दाखवलीत. ओपनचं इथे काहीही दाखवण्यात आलेलं नाही. त्यामुळे 50% रिझर्व्हेशन एसटीला आणि 50% ओपन. तर त्या ठिकाणी याच्यामध्ये कुठलंही आकडेवारी यातून समजून येत नाही. आणि ते म्हणतायत की 8 उमेदवारांना नियमित नियुक्ती देण्यात आलेली आहे. एसटी पेसाचा जो मानधन तत्त्वावरचे उमेदवार होते त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मुळात त्यावेळेस 2023ला 401 पदं होती. आत्ता त्यावेळेसच 80% पदमंजुरी म्हणजे 321 पदांना मंजुरी होती चंद्रपूरच्या. तिथे 8च उमेदवार होते. 8ही उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी नॉन पेशामध्ये एसटीची पदं 0 दाखवण्यात आलेली आहेत. एसटी पेसाची 545. 2023ला 559 होती. पैकी जाहिरात 80% 447 ची जाहिरात होती. परंतु त्या ठिकाणी उमेदवार 31 मिळाले आणि त्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. नांदेडमध्ये सुद्धा 60 जागा ह्या नॉन पेशा क्षेत्रामध्ये एसटीच्या रिक्त दाखवण्यात आलेल्या आहेत. पेसाच्या 272 पैकी ओपनला किती दिलेल्या दाखवण्यात आलेल्या नाहीत. 2023ला ज्यावेळेस भरती प्रक्रियेसाठी निवड रिक्त पदं गृहीत धरली त्यावेळेस 50 होती. 40 मिळाली होती. 32 उमेदवारांनी त्या ठिकाणी हे नियुक्तीसाठी पात्र उमेदवार होते. पैकी 22 उमेदवारांना नियमित नियुक्ती देण्यात आलेली आहे. एकंदरीत आपण जर ह्याच्यावरून बघितलं तर एक वस्तुस्थिती फक्त याच्यातली घ्या की नॉन पेशा क्षेत्रामध्ये एसटीच्या जागा 210 इथे दाखवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पेसाच्या 3824 दाखवण्यात आलेल्या आहेत. पैकी ओपनला किती गेलेल्या आहेत ह्या काही जिल्हा परिषदांनी इथे दाखवलेल्या नाहीत. सन 2023 80% मंजुरी हा टोटली आकडा बदललेला आहे. या आकडेवारीवरून त्याच्यामध्ये काहीही सांगता येणार नाही. कारण त्यावेळेस ही पेसाची पदं होती. पैकी आता त्या ठिकाणी 50% एसटी आणि 50% ओपन असं त्या ठिकाणी भाग झालेले आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये या आकडेवारीवरून तरी सध्या त्याच्यामध्ये कुठलंही विश्लेषण करणं योग्य वाटेल असं मला काही वाटत नाही. मित्रांनो, फक्त ही PDF तुमच्यासमोर यासाठी आणली होती की बऱ्याच जणांनी मला PDF पाठवली. सर मग काही जिल्हा परिषदांना नॉन पेशा क्षेत्रामध्ये जागाच नाही. मुळात बघा चंद्रपूरमध्ये 22% मला वाटतं मागे नाशिक झेडपीचं एक कॅल्क्युलेशन केलं होतं की 22%
रिझर्वेशन 22% जर रिझर्वेशन त्या ठिकाणी वाढीव आरक्षण जे आहे ते कन्सिडर केलं, तर 800+ पदही तिथे रिक्त येतात आणि 7% नुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं, तर आहेत ते शिक्षक अतिरिक्त होतात. ही 8 जिल्ह्यांची वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मित्रांनो त्या ठिकाणी अ, मी मागेही बोललो होतो, की याबाबत पाठपुरावा करणं गरजेचं होतं. तर त्याच्या बाबतीत किती जणांनी केलाय माहिती नाही. पेसाच्या बाबतीमध्ये जी काही आकडेवारी इथे दाखवण्यात आलेली आहे, 50% पेसा आणि 50% ओपन अशा पद्धतीने रिझर्व्हेशन सध्याची पॉलिसी असल्यामुळे ही जी आकडेवारी इथे दाखवण्यात आलेली आहे 2023 ची ही पूर्णतः बदललेली आहे. 2023 ला तेवढ्या जागा होत्या, पण सध्याच्या संच मान्यतेनुसार काही बदल झालेला आहे. जागा कमी झालेल्या आहेत पटसंख्येनुसार आणि त्यामुळे या ठिकाणी हा जो आकडेवारी आहे, ही आकडेवारी आहे तशीच गृहीत धरून चालणार नाही. त्यामुळे काही जिल्हा परिषदांमध्ये डेफिनेटली एस-टी पेसाच्या जागा येतील, पण काही जिल्हा परिषदांमध्ये मात्र त्या ठिकाणी जो काही पेच निर्माण झालेला आहे, अशा जिल्हा परिषदांना जाहिराती येणार नाहीत. कारण अशा ठिकाणी 50% जो रिझर्व्हेशन पॉलिसी आहे, त्यामध्ये उमेदवार जास्त आहेत आणि एस-टी पेसाच्या जागा कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळे एस-टी पेसामध्ये ते उमेदवार उर्वरित मेरिटनुसार घेऊन उर्वरित उमेदवारांना ओपनच्या जागा दिल्या जाणार आहेत आणि त्यामुळे तिथे ओपनच्या जागेला सुद्धा कट बसणार आहे. हे या ठिकाणी मी मागेही सांगितलं होतं आणि आताही सांगतोय. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये तिथे ओपनच्या जागा जरी बिंदू नामावलीनुसार आपल्याला दिसत असल्या, तरी काही जिल्हा परिषदांच्या पेसाच्या जागांच्या बाबतीमध्ये भरल्या गेलेल्या नाहीत अजून आणि त्यामुळे ही 2023 ची जी काही वस्तुस्थिती आहे, ती ज्यावेळेस तिथं संपेल, त्यावेळेसच त्या ठिकाणी एक्झॅक्ट आकडा कळेल. काही जिल्हा परिषदांनी हे सगळं कन्सिडर करून त्या ठिकाणी जाहिराती दिल्याही असतील. आपल्याला लवकरच पवित्र पोर्टलला काही जाहिराती या 15-20 दिवसामध्ये जाहिराती व्हेरिफायचं काम जे सुरू आहे, ते व्हेरिफाय झालं, की त्या ठिकाणी आपल्याला पसंतीक्रम त्या ठिकाणी दिले जातील. मुळात आपण टेटचे फॉर्म भरलाय, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आत्ता आपलं काम आहे, की जेवढे आपल्याला प्रेफरन्स आहेत येतील ते आपल्याला योग्य द्यायचे आहे. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणारच आहे. परंतु ही जी काही PDF व्हायरल झालेली आहे, ही PDF याच्यामध्ये 100% शुअरिटी अजिबात सांगता येणार नाही. कारण याच्यामध्ये आकडेवारी ही बदललेली आहे, बदलणार आहे. मित्रांनो, बरेच जण मला विचारत आहेत, की सर एस-टी पेसाच्या जागा किती येणार? कुठल्या जिल्हा परिषदांमध्ये आहेत किंवा नाही? तिथे जी काही बिंदू नामावली आहेत, ती बघणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, नॉन पेसा क्षेत्रामध्ये एस-टीच्या किती जागा आहेत? जर आपण या PDF जर काही कॅल्क्युलेशन केलं, तर बघा नाशिक, नंदुरबार, धुळे, त्यानंतर पालघर, अहिल्यानगर, जळगाव, अमरावती, यवतमाळ जे काही 8 चंद्रपूर, गडचिरोली असे काही जे आहेत त्या ठिकाणी 100% जे काही वाढीव आरक्षण होतं ते त्याचं कन्सिडर केलेलं नाही. 7% ने केलेलं आहे. त्यामुळे तिथली आकडेवारी 100% बदललेली आहे. तिथे नॉन पेशामध्ये एस-टीच्या जागा कमीही झालेल्या आहेत. जिथे त्या प्लस व्हायला पाहिजे तिथे कमी झालेल्या आहेत आणि तिथले शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बरेच जण पेसाच्या किंवा नॉन पेसाच्या जागाच येणार नाहीत, हेही खरं मानू नका. आणि गेल्या टायमाला म्हणजे 2023 ची भरती झाली होती त्यावेळेस बऱ्याच YouTube चॅनलांनी सांगितलं होतं, की पेसा क्षेत्रामध्ये नॉन पेसा क्षेत्रामध्ये असेल, पेसा क्षेत्रामध्ये आहेत, आदिवासी समाजाच्या एस-टीच्या जागा खूप आहेत, असंही त्या ठिकाणी म्हटलं होतं. किती मुलं लागली, किती त्या ठिकाणी झिरो रोस्टर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघितलंय. त्यामुळे ही जी काही आकडेवारी आहे याच्यावरती 100% शुअरिटी आपल्याला देता येणार नाही. तुम्हाला जर तरीही याच्यातून काही जर माझ्या बोलण्यातून काही जर वाटलं असेल तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. आपण थांबूया. जोहार. जय संविधान.